हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश पोएम 3.1 वाय या पोएमचे मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चनमधून पहिला क्वेश्चन आहे, इज द लिटिल बॉय रिअली क्युरियस? हा छोटा मुलगा खरंच क्युरियस आहे का? म्हणजे खरंच या लहान मुलाला उत्सुकता आहे का? हाऊ डू यू नो इट? हे तुम्हाला कसं कळालं? आन्सर, येस, द लिटिल बॉय इज रिअली क्युरियस. I know that the little boy is really curious because he always asked question why. Second question, what does the boy want to know about clouds? या मुलाला क्लाउड्स म्हणजे ढगांबद्दल काय जाणून घ्यायचं आहे? आन्सर, the boy wants to know what makes the clouds and why they cross the sky. Third question, what blows out of bellows? Bellows means what? An apparatus for blowing air. की हे एअर ब्लो करण्यासाठी वापरण्यात येणारं ॲपरेटस म्हणजेच बेलोज. व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलोज म्हणजे काय? की बेलोजमधून बाहेर काय वाहते? तर त्याचं उत्तर आहे विंड ब्लोज आउट ऑफ बेलोज. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट हेल्प्स द डो टू राईज? बघा, डो म्हणजे काय? अ थिक मिक्सचर ऑफ फ्लोअर, वॉटर इट्सेट्रा रेडी टू बी बेक्ड इन टू ब्रेड. डो म्हणजे पीठ, पाणी यांचं घट्ट असं मिश्रण की जे ब्रेड बनवण्यासाठी वापरतात. मग प्रश्न काय आहे? व्हॉट हेल्प्स द डो टू राईज? या डोला राईज करण्यासाठी म्हणजे त्या गोळ्याचे ब्रेड बनण्यासाठी कशाची मदत होती? तर आन्सर आहे द ईस्ट हेल्प्स द डो टू राईज. नाऊ मूव ऑन टू इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रीड द पोएम. कविता वाचा. डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स, दॅट इज व्हर्ब. कविता वाचल्यानंतर चर्चा करा आणि खाली दिलेल्या रिकाम्या जागा ह्या योग्य अशा ॲक्शन वर्डने म्हणजे व्हर्बने कंप्लीट करा. बघा, पहिली आपल्याला दिली आहे वूड आणि ॲक्शन वर्ड आहे स्विम. सेकंड, मार्बल्स सिंक. स्टार्स ॲक्शन वर्ड राहील शाईन. विंड्स ब्लो. सन सिंक. फ्लावर्स डाय. ओशन, ओशनसाठी आपल्याला दोन दिलेले, एब आणि फ्लो. फिश स्विम. रेन फॉल. आईस मेल्ट. बीज स्टिंग. सेकंड ॲक्टिव्हिटी, डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. जोड्या जोड्यांमध्ये चर्चा करा आणि या कवितेमधून रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. या ठिकाणी आपल्याला 6 जोड्या लिहायच्या आहेत. फर्स्ट, बॉय व्हॉय. सिंक ड्रिंक. स्काय डाय. नोज फ्लोज. फ्लाय स्काय. स्टोन बोन. थर्ड ॲक्टिव्हिटी, व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय, बाय अँड बाय. इन दीज 2 लाईन्स द वर्ड व्हाय इज रिपीटेड. की या 2 लाईनींमध्ये व्हाय हा शब्द रिपीट झालेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे. सो इट इज अ फिगर ऑफ स्पीच कॉल्ड रिपिटेशन.
म्हणून या फिगर ऑफ स्पीचला रिपिटेशन असं म्हणतात. बघा, रिपिटेशनबद्दल आपल्याला माहिती आहे. इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. की एखाद्या वाक्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त शब्द हे पुन्हा पुन्हा येतात, तर त्या फिगर ऑफ स्पीचला आपण काय म्हणतो? रिपिटेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सन सन इट गिव्ज मी अ ग्रेट जॉय. या ठिकाणी सन सन हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणून हा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? रिपिटेशन. नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. आता आपल्याला काय करायचं आहे? या कवितेमधून अशा ओळी शोधून लिहायच्या आहेत ज्या आपल्याला रिपिटेशन सांगतात किंवा दर्शवतात. बघा, पहिल्या स्टँजामध्ये आहे व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय, बाय अँड बाय. या ओळीमध्ये व्हाय हे रिपीट झालेलं आहे. नंतरचं एक्झाम्पल आहे व्हाय पॉप गन्स शूड गो पॉप अँड व्हाय द ओशन्स एब्स अँड फ्लोज. व्हाय बीच शूड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शूड मेक द डो टू राईज. फोर्थ ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वेब डायग्राम. खाली दिलेली वेब डायग्राम आपल्याला पूर्ण करायची आहे आणि वेब डायग्रामच्या सेंटर पॉईंटला आहे द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो. की लहान मुलाला काय जाणून घ्यायचं आहे? तर लहान मुलाला जाणून घ्यायचं आहे व्हाय द सन सिंग्स बिहाइंड द हिल, व्हाय वुड्स शूड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल्स सिंक, व्हाय स्टार्स शूड शाईन, व्हाय विंड्स शूड ब्लो, व्हाय वी ईट अँड ड्रिंक, व्हाय क्लाउड्स क्रॉस द स्काय, व्हाय द फ्लावर्स डाय. आणखी त्याला काय जाणून घ्यायचं आहे? तर व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, व्हाय कोल शूड बर्न, व्हाय सीड्स गेट इन द ॲपल कोर, व्हाय पॉप गन्स शूड गो पॉप, व्हाय द ओशन ebbs and flows, why fish have gills, why boys cannot fly, why eyes should mate, why spiders eat the flies, why the east should make the dough to rise, why bees should sting. Fifth activity, complete the following blanks from the poem. पेअर ॲक्टिव्हिटी आहे ही. कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ फ्रॉम दी पोएम. खाली दिलेल्या रिकाम्या जागा या कवितेमधून आपल्याला भरायच्या आहेत. बघा, पहिल्या वेब डायग्राममध्ये वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. की पर्यावरणाशी संबंधित शब्द आपल्याला या कवितेमधून दिलेल्या बॉक्सेसमध्ये भरायचे आहेत. एक आपल्याला करून दिलेलं आहे, शब्द लिहिला आहे विंड. मग तसे आपण शब्द लिहू क्लॉकवाईज. फ्लावर्स, क्लाउड्स, स्टार्स, स्टोन, स्काय. आता दुसरी वेब डायग्राम आहे, ती आहे वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स, इन्सेक्ट्स. असे शब्द या कवितेमधून लिहायचे जे प्राण्यांशी संबंधित, फळांशी संबंधित, कीटकांशी संबंधित आहेत. एक आपल्याला दिलेलं आहे स्पायडर्स. त्यानंतर आपण लिहू फ्लाईज, बीज, फिश, सीड्स, ॲपल कोर. सिक्स्थ ॲक्टिव्हिटी, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज वोन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. की असं इमॅजिन करा, अशी कल्पना करा की तुमच्या शाळेमधील एखादा सिनियर विद्यार्थी याने नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट जिंकलेला आहे. फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन दॅट यू वूड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम ऑर हर ॲट द स्कूल असेंब्ली अबाउट दी अचिव्हमेंट.
की त्याच्या अचिव्हमेंटबद्दल, त्याच्या कामगिरीबद्दल तुम्हाला स्कूल असेंब्लीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर त्यासाठी त्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही 8 ते 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करा. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट? Have you received such recognition before? Please give details. Who has inspired you to take part in such quiz contest? What were the reaction of your family to this achievement? Who else would you give credit of your success? How did you prepare for this quiz? What is your plan for the future? Which books did you refer for this contest? Who helped you to make your dream come true? What is the role of our school in your achievement? What message would you like to give to upcoming generation who is in the audience? यानंतर आहे वर्ड चेन. कंप्लीट द वर्ड चेन. खाली दिलेली वर्ड चेन पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. ईट या शब्दाच्या शेवटी टी हे अक्षर आहे, तर टीपासून सुरू होणारा शब्द टायगर. शेवटी आर आलेलं आहे, आरपासून रन. एनपासून नोज, नोजच्या शेवटी ईपासून इझी. अशा पद्धतीची आपल्याला वर्ड चेन तयार करायची आहे. दिलेल्या शब्दाच्या शेवटी जे काही अक्षर आहे त्यावरून दुसरा एक शब्द तयार करून समोर लिहायचा आहे. फर्स्ट स्काय, याक, काइंड, डिअर, रिपोर्ट. सेकंड क्लाउड, डक, किंग, गन, नॉटी. थर्ड विंड, डीप, प्रे, यॉन. फोर्थ स्टार, रेशन, नेशन, नट. फिफ्थ वाय, येल, लव, ईगर. या ठिकाणी हा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.